आज बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला झालेल्या जाहीर सभेत बोलताना ते चांगलेच भावूक झाले। योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना घरचं भांडण चव्हाट्यावर आणायला हे चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं। वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय संघर्षाला तोंड फुटलं। या संघर्षाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे। ही राजकीय भाऊबंदकी आता भावनिक वळणावर येऊन ठेपली आहे। आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो। आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात। आता फॉर्म कोणी भरायला सांगितलं? नॉर्मली साहेबांनी सांगितलं। म्हणजे मग साहेबांनी आमच्या तात्यासाहेबांचं घर फोडलं का? घरातलं भांडण चव्हाट्यावर यायला नको होतं असं अजित पवार यांनी म्हटलं। घरातलं भांडण चार भिंतीच्या आत झालं पाहिजे, चव्हाट्यावर आणण्याचं काही कारण नाही। त्याच्या संदर्भामध्ये एकदा जरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही। बारामतीत घेतलेल्या या जाहीर सभेत बोलताना अजित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे। अजित पवार आणि योगेंद्र पवार या काका पुतण्यांमध्ये लढत होईल। या हाय व्होल्टेज लढतीत राजकीय संघर्ष आता भावनेच्या द्वंद्वासह असणार आहे। बारामती मतदारसंघातून अजित पवार 1995 सालानंतर सलग 6 वेळेला आमदार झाले आहेत। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार यांनी योगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। घरातूनच आव्हान मिळाल्यामुळे यंदा बारामतीच्या निवडणुकीत मोठी चुरस आहे। लोकसभेत आपण केलेली चूक यावेळेला शरद पवार यांनी केल्याचं अजितदादांनी म्हटलंय। वो मेरी भूल थी, ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी, लेकिन की है। पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे। त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स वाटतो की नक्कीच आपण इथं यशस्वी होऊ। भाऊ आणि पुतण्यामध्ये राजकीय लढाई होत असताना सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली। हे नातं हे फक्त प्रेमाने विणलेलं नातं आणि मेरे लिए रिश्ते बहुत मायने रखते हैं। या हाय व्होल्टेज राजकीय लढाईत आता भावनिक नात्याचं द्वंद्व रंगलंय। भाजपनं सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली। त्यात पक्षानं काँग्रेसचे बंडखोर नेते आणि विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांना देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। कारंजा इथून सई डहाके, सावनेरमधून आशिष देशमुख, मूर्तिजापूरमधून हरीश पिंपळे यांना मैदानात उतरवलं आहे। भाजपनं 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली। यामध्ये वर्सोव्यातून पुन्हा एकदा भारती लव्हेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय। बोरिवलीसाठी संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली। बोरिवलीमधले विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट कापण्यात आलंय, तर इच्छुक गोपाळ शेट्टी यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलं। लातूर शहरातून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार यांना भाजपनं संधी दिली। विशेष म्हणजे जोरगेवार यांनी कालच भाजपात प्रवेश केला। देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव सुमित वानखेडे हे आर्वी विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। भाजपच्या तिसऱ्या यादीत आमदार राम सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे। जागा वाटपात आघाडी घेत भाजपनं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। यानंतर 22 आणि आता 25 उमेदवारांची तिसरी यादी भाजपनं जाहीर केली आहे। यामुळे भाजपनं एकूण 146 उमेदवारांना आतापर्यंत निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत। मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचं अजूनही सर्व मतदारसंघात ठरलं नाही, म्हणजे उमेदवार जाहीर झालेले नाही। मात्र एकाच मतदारसंघात मित्रपक्षाच्या 2-2 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही हे स्पष्ट झालंय। महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घुराळ अद्यापही सुरूच आहे। या क्षणापर्यंत कुणाचाही फॉर्म्युला जाहीर झालेला नाही। मित्रपक्षांमधले वाद आणि बंडखोरीचं सावट यामुळे जागा वाटपाला प्रचंड उशीर होताना दिसतोय। मात्र जागा वाटपात निर्माण झालेल्या वादानंतरही महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे। अंतिम तौर पर पहुंचा है, कल आखिरी दिन है और चर्चाएं लगातार शुरू हैं। तो ये जो मतभेद होना लाजमी है, तीनों पार्टियों को एक साथ आना है। सत्ताधारी महायुतीचे नेते त्यांच्यात मतभेद नसल्याचा दावा करतात। मात्र महायुतीला नाराजांमुळे मोठं टेन्शन आलंय। बंडखोरांचं सावट असल्यामुळे महायुती उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडीच्या पिछाडीवर आहे। समय लगना और विषयों को अंतर्गत रूप में एक आवाज में समाप्त करना, ये अलायंस धर्म होता है।
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार कधी जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दक्षिण सोलापूरवरून शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला। या वादातून आता पुन्हा एकदा संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात ठिणगी पडली आहे। दक्षिण सोलापूरवरून काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आले आहेत। शिवसेना सोलापूर दक्षिणमधला उमेदवार मागे घेईल अशी काँग्रेसला अपेक्षा होती, पण संजय राऊत यांनी दक्षिण सोलापूरमधून माघार न घेण्याचे संकेत देत इशाराच दिला। सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला। माझ्या मते ती टायपिंग मिस्टेक असेल, अशी मिस्टेक आमच्याकडून सुद्धा होऊ शकते असा इशारा राऊत यांनी दिलाय। यावर पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं। काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला। आता मी असं मानतो की टायपिंग मिस्टेक आहे। आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे, या पातळीवर ती चर्चा होईल। आपल्याला महायुतीच्या विरोधात एकत्र लढायचं आहे, आपापसात नाही। संजय राऊत यांनी विरोधकांवर तोफ डागायला हवी, हा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे असं नाना पटोले म्हणाले। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं। यानंतर वनगा यांनी माध्यमांसमोर येत शिंदेंनी शब्द पाळला नाही असा आरोप केला। उमेदवारी न मिळाल्यानं ते अक्षरशः ढसाढसा रडले। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांना फोन केला आणि विधान परिषदेवर संधी देण्याचं आश्वासन दिलंय। पालघरचे शिवसेनेचे मावळते आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं। त्याऐवजी आयात उमेदवार आणि माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या निर्णयानं श्रीनिवास वनगा चांगलेच खचलेत। याचवेळी बोलताना श्रीनिवास वनगा अक्षरशः ढसाढसा रडले। शिंदेंच्या सोबत सुरत गाठणाऱ्या 40 आमदारांपैकी 39 आमदारांना पुन्हा तिकीट मिळाली। मग माझ्या पतीला तिकीट का नाकारलं असा प्रश्न वनगा यांच्या पत्नीनं केलाय। देव मानत होते उद्धव साहेब, त्यांचे सारखे नाव घेतात आणि सांगतात की माझं चुकी झालं, मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला। वनगा यांच्या प्रश्नांच्या फैरीमुळे शिवसेनेची काहीशी कोंडी झाली आहे। दरम्यान एक मोठी बातमी ती म्हणजे श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली, पण श्रीनिवास वनगा यावेळेला कॅमेऱ्यासमोर अक्षरशः ढसाढसा रडले। तसंच त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्याशी फोनवरून बातचीत केली। विधान परिषदेत श्रीनिवास वनगा यांना संधी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। श्रीनिवास वनगा हे सध्या नॉट रिचेबल असल्यानं त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संपर्क होऊ शकला नाही असं कळतं। ऐकतच नाही साहेब, सांगते तर नुसते रडतात, काय बोलतच नाही, दार बंद करून घेतलेला ना, ऐकतच नाही। हा माहिती आहे ना मागच्या वेळेस तेव्हा तेच मी त्याला सांगते का एकदा साहेबांशी बोलून घे, काय आहे ते विचार ना। तर साहेब नुसता रडतो, लहान पोरासारखं। आईने सांगितलं नका रडू, नको रडू, काही तेच थोडं आहे आपल्याला, तरी ऐकत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाण्यात मोठं शक्ती प्रदर्शन करत शिंदे यांनी आपला अर्ज भरलाय। कोपरी पाचपाखडीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मैदानात उतरवलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। शक्ती प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी टेंबी नाक्याला जाऊन आनंद दिघे यांना अभिवादन केलं। यानंतर ठाणे इथल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सून यांनी त्यांचं औक्षण केलं। यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात भव्य रॅलीही काढली। आता मला पत्रकार म्हणाले समोर मशाल आहे, आणि मी बोललो मशाल आहे ती क्रांतीची नाही, महाराष्ट्राला आग लावायची मशाल। विचाराने आणि कृतीने स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा एकनाथराव शिंदेजींकडेच आहे। अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांनी आपली संपत्तीही जाहीर केली आहे। एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख रुपयांची असून या संपत्तीत गेल्या 5 वर्षात 26 कोटी 11 लाखांची वाढ झाली आहे। त्यांच्यावर 5 कोटी 29 लाख रुपयांचं कर्ज सुद्धा आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आज माहीम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मनसेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी अमित ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। यानंतर चैत्यभूमीवर जाऊन ते बाबासाहेबांसमोर नतमस्तक झाले। पोर्तुगीज चर्च जवळच्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्याला नमस्कार केला आणि शेवटी सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनानंतर अमित ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाकरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून महेश सावंत तर महायुतीकडून सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मी माझं काम प्रामाणिकपणे करतो, त्यामुळे कोण समोर आहे नाही आहे मी बघत नाहीये। मी लोकांपर्यंत पोहोचणार, माझी विजन घेऊन पोहोचणार आहे, त्याच्यामुळे शेवटी तो कॉल लोकांचा आहे आणि तो 23 तारखेला आपल्याला कळेल। जाहीर सभांच्या ऐवजी मला प्रत्येक घरापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय तो सार्थ करायचा आहे असं अमित ठाकरे यांनी म्हटलं। तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना ही शुभेच्छा दिली आहेत। आणि एक ब्रेकिंग न्यूज आती येते ती म्हणजे शिवसेनेनं तिसरी यादी जाहीर केली आहे। शिवसेनेच्या या तिसऱ्या यादीत एकूण 5 जणांचा समावेश असल्याचं कळतं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय पक्षांची धांदल उडाली आहे। आज संध्याकाळी भाजपनं आपल्या मित्रपक्षांच्या करता 4 जागा सोडल्या, त्याची यादी जाहीर केली। तर आता शिवसेनेनं सुद्धा 13 जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शिवसेनेनं 13 जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे। यात सिंदखेड राजामधून शशिकांत खेडेकर, घनसांगवीतून हिकमत उढाण, कन्नडमधून संजना जाधव, कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे, तर भांडूप पश्चिममधून अशोक पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे। शिवसेनेचे सचिव असलेले संजय मोरे यांनी हे पत्रक प्रसिद्धीला दिलं आहे। 13 जणांची ही यादी आहे शिवसेनेची आणि ही तिसरी यादी आहे। सिंदखेड राजामधून शशिकांत खेडेकर, घनसांगवीतून हिकमत उढाण, कन्नडमधून संजना जाधव, कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे आणि भांडूप पश्चिममधून अशोक पाटील। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, अधिक काय माहिती आहे? शिवसेनेची तिसरी यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि तिसऱ्या यादीमध्ये एकूण आपण पाहिलं तर एकूण 15 उमेदवार आहेत। मात्र या 15 उमेदवारांपैकी 13 उमेदवार हे शिवसेनेचे, तर 2 उमेदवार जे आहे ते मित्र पक्षाचे असल्याचं सांगितलं जात आहे। त्यानुसार आपण पाहिलं की जनसुराज्य पक्ष जे आहे त्यांच्या उमेदवाराला हातकणंगले येथून उमेदवारी देण्यात आलेली आहे। अशोकराव माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। जनसुराज्य पक्ष यांची उमेदवारी आहे त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। मित्र पक्ष शिवसेने त्यानुसार, त्याचबरोबर राजश्री शाहू विकास आघाडी यांना शिरोळमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिरोळ विधानसभा मतदारसंघ राजेंद्र येड्रावकर हे यांना उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। बाकी इतर जे 13 आपण पाहू शकतो उमेदवार जे शिवसेनेचे आहेत त्यापैकी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शायना एनसी यांचं नाव जे आहे ते आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। शायना एनसी यांचं नाव याआधी वरळी विधानसभेतून पुढे आलं होतं, मात्र आता शायना एनसी यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर संगमनेरमधून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नेवासामधून विठ्ठलराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। धाराशिवमधून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर करमाळा विधानसभा मतदारसंघातून दिग्विजय बागल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बार्शी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। गुहागरमधून राजेश बेंडल यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इतर काही जर आपण मतदारसंघ पाहिले तर त्या मतदारसंघामध्ये देखील शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे। महत्वाचं आहे ते म्हणजे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि घनसावंगीमधून हिकमत उडाण यांना उमेदवारी जी जाहीर करण्यात आली। कन्नडमधून संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांचा पक्षांतर करण्यात आलं होतं। आपण पाहतो की काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश जो करण्यात आलेला होता आणि त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना कन्नडमधून विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अशोक पाटील, माजी आमदार आहेत अशोक पाटील, त्यांना उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की एकूण 13 उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे असणार आहेत आणि
उरलेले 2 उमेदवार जे ते मित्र पक्षांचे असणार आहेत. शिवसेनेचे जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षांना 2 उमेदवार त्यांचे देण्यात आलेले आहेत. शिवसेना सहयोगी पक्षांना त्यांचे उमेदवार देण्यात आलेले आहेत. जनसुराज्य पक्ष आणि राजश्री शाहू विकास आघाडी यांना उमेदवारी जी आहे त्यांच्या पक्षांना 2 जागा त्यांना सोडण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण शिवसेनेची 13 जणांची यादी बघतोय तर अन्य 2 सहयोगी पक्षांचे नेते आहेत त्यांना सुद्धा शिवसेनेनं या तिसऱ्या यादीत स्थान दिलंय. 13+2 अशी ही यादी आहे. 13 जण शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील तर अन्य 2 सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा शिवसेनेनं आपल्या कोट्यातल्या जागा दिल्यात. शशिकांत खेडेकर सिंदखेड राजा, हिकमत उडाण घनसांगवी, संजना जाधव कन्नड, राजेश मोरे कल्याण ग्रामीण, अशोक पाटील भांडूप पश्चिम, शायना एनसी मुंबादेवी, अमोल खताळ संगमनेर, भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूर, अजित पिंपळे धाराशिव आणि राजेंद्र राऊत बार्शी. ही 10 जणांची नावं आपण पाहिली. ही तिसरी यादी आहे शिवसेनेची. ही तिसरी यादी 13 जणांची आहे आणि अन्य सहयोगी पक्षांच्या 2 जणांना सुद्धा या यादीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जशी संपत येते तशी राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. खरं तर यातली काही नावं आधीच शॉर्टलिस्ट करण्यात आली होती पण एक एक नाव कसं जाहीर करणार याकरता ही यादी थांबली होती. अखेर शिवसेनेनं काही जागा हातच्या ठेवून 13 जणांची यादी जाहीर केली आहे. आपल्यासोबत शायना एनसी जोडल्या गेलेत. शायनाजी, स्वागत आहे आपलं. वरळीतून उभं राहणार म्हणता म्हणता तुम्ही मुंबादेवीतून लढणार आहात आता. बघा, मला धन्यवाद सांगायचा आदरणीय प्रधानमंत्रीजीला, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीला. आमचे खूपच काम महायुती सरकारने केलं आणि मला वाटते की मला फक्त मुंबईकर आणि आमच्या महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही असंच काम करू जाऊ. बरं, पण तुम्ही वरळीतनं लढणार होतात, अचानक मुंबादेवी हे कसं काय बदललं? आणि मुळात तुम्ही इतके वर्ष भाजपचं काम करताय, अचानक धनुष्यबाण हातात घेणार? आमची युतीची सरकार आहे आणि लाडकी बहीण योजना असो किंवा आपण बघितलं की जे काम 1.5 वर्षमध्ये महायुतीच्या सरकारने केलं अपरंपार आहे. 20 वर्ष झाले मला एक सक्रिय राजकारणमध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये. जिथे संधी नेतृत्व देतील तिथे मला काम करायचं आहे. मला काय स्पेक्युलेशन कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही पडायचं आहे आणि फक्त आमचे मुंबईकर, महिला आणि सगळ्यांसाठी काम करायचं आहे. तेच आमचं लक्ष आहे आणि धन्यवाद तुमच्या शुभेच्छासाठी. शायना एनसी आपल्यासोबत बोलत होत्या. शायनाजी, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. पहिल्यांदा शायना एनसी त्या अर्थानं निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रयत्न केला होता पण त्यांना यश मिळालं नव्हतं. यावेळेला त्यांना मुंबादेवीमधून शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी त्या लढणार आहेत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत.